म्हातारी मेली की आपल्याला बोध नावाचा मुलगा होईल. म्हातारी आपण आताच मारली असती इथं आणि कीर्तनातच मारली असती आणि मारणार आहे, पण तिला कुठं राहती हे आपल्याला माहित नाही. पण हा सगळा तमाशा म्हातारीचा आहे. बोला जा, कोणाचा आहे? मायेचा. नाही तर आपल्या जगाचा काही संबंध नाही. कोण कोणाचा भाऊ नाही, कोण कोणाची बायको नाही, कोण कोणाची बहीण नाही, कोण कोणाचा मित्र नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा, प्रत्येकाचे हावभाव वेगळे, नशीब वेगळं, प्रारब्ध वेगळं, क्रिया वेगळी, बांगाची स्टाईल वेगळी, खाण्याची स्टाईल वेगळी, खाण्याची आवड वेगळी. कुणी कुणाचा बाप नाही, कुणी कुणाचा भाऊ नाही. हा तमाशा त्या म्हातारीचा आहे. बस. बरेच पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तू पागल आहे. पागल नाही, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती पोरगी फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. हे प्रेम बीम बायका, हे प्रेम बीम बायका बिका पोर स्वर ही सगळी भामट्याची टोळी आहे. बरेच लोक म्हणतात माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. मेंदू चेक कर. 14 वर्ष राम वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डुकून पाहिलं नाही. डुकून राम त्या खोलीत, सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डुकून पाहती. झोपला का? झोपला. झोपू दे, झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी है. पागल आहे तू. आता ऐका, विठाला ती म्हातारी जी आहे तिला आता मारायचं आहे. आणि हा सगळा तमाशा तिचा आहे. कुणी कुणाचा भाऊ नाही. हे सगळं लबाड आहे. तुमचं काय मत आहे? हा किंवा नाही? बोलत जा, हा किंवा नाही. हे सगळं लबाड आहे. कोण कोणची बायको नाही. काही एखाद्याची मुलगी मुलाबरोबर पळून गेली, पागल होती, पळून गेली. तिचा बाप पिसळला. झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. हा कुणाचा तमाशा आहे? बस फिट बसलं. मायेचा. एवढं कळलं का? कीर्तनच कळलं. मायेचा. मायेचा. आणि म्हातारी आपल्याला मारायची आहे. म्हातारी आपण लगेच मारू, पण राहती कुठे हे माहित नाही. आणि म्हातारी मारायची आहे आणि मग पुढे जायचंय, पण राहती कुठे हे माहित नाही. म्हातारी राहिला शरीरात आहे. त्या म्हातारीचं नाव माया आहे. तिला आपण मारलंच असतं, पण तिला नाही नवरा. तिला नवरा नाही, नवरा नाही, पण पोरं 16 आहेत. नीट आहे का? म्हातारीला नवरा नाही, पण पोरं 16 पोरांमध्ये 10 पोर आहेत आणि 6 पोरी आहेत. म्हातारीला. म्हातारीच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम. काम. आणि बसलेली सगळी माणसं, स्टेजवरची खालची सगळी, महाराज बिदार मंडळी सगळं. या जगात जर माणूस कुणी संपवला असेल तर काम. हा नाही. बलात्कार का घडतो? काम. का घडतो? काम. आणि काम तुम्हाला मला त्रास देतो याच्यात काय नवल आहे? इंद्राला कलंक लागला, काम. चंद्राला डाग लागला, काम. ब्रह्मदेवाला डाग लागला, काम. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुडले थोर थोर, तिथे जीव किती पामा. कोण आम्ही? काम. एक पोरं 16च्या 16 पोरं पाहिजे. काम.
आणि या 4 वर्षामध्ये जरा से एज्युकेटेड लोक मेरे नीट ऐका, कडक कपडे घातल्याने ईश्वर प्राप्ती होत नाही. जरा डोके वापरा. या 4 वर्षात काम इतका बनवलाय की आपल्याकडच्या मुली शहाण्या पोरांवर प्रेम सुद्धा करत नाहीत. पोरगी डॉक्टरवर प्रेम करत नाही, पोरगी इंजिनियरवर प्रेम करत नाही, पोरगी सीए वर प्रेम करत नाही. पोरीनी ह्या 4 वर्षात बंगार पोरांवर प्रेम करायला तडाखा उठवला. बंगार थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पोरगी त्याला बी लागली. आणि पोर काम काय करताय? इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. पोलिसांना धरलं तर 3 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नटबा ती का डोळ्यात? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हे झोंबत आहे. काय नडलं लोकांना? काम हसण्यावारी गोष्टी. ए बरे, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बारीक आहे का? या 4 वर्षात जो बाप आयुष्यात कधी रडला नाही तो बाप रडला. आणि मुलींनी रडवला तो बाप. की जो बाप दुष्काळाशी पिडला पण रडला नाही, गरिबीशी लढला पण रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर बाप रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं पण पोरीला त्याची कदर आली नाही. आणि पोरगी जेव्हा सापडून आणली तेव्हा ती पोरगी पोलिसाला म्हणत होती माझा बाप माझा दुश्मन आहे. ही गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, ही आज माझ्या समोर कीर्तनात बसलेल्या 50% पालकांवर या 4 वर्षात आलेले प्रसंग आहे. आपण फक्त सुधारलोय. 3 किलोमीटरवर शाळेला मुलगी पाठवणं सुद्धा संरक्षित राहिलं नाही. तुमचं मत काय? तुम्ही तर काहीच बोला. हा किंवा नाही. 3 किलोमीटरवर मुलगी शाळेला पाठवायची, याला सुद्धा सुरक्षितता राहिली नाही. बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. जरा बारीक आहे का? आणि ह्या जगाला उत्तर आहे काम. जरा सगळी मंडळी वाढदिवसाला जरा नीट आहे का? मंत्री महोदय हजर आहेत, आमदार सगळी मंडळी हजर आहेत, आमची महाराज संप्रदायातली मंडळी आहे. नीट आहे का? या 4 वर्षात आपल्या मुली सुद्धा चांगल्या पोरांवर प्रेम करत नाहीत. जरा डोके खाजवा. पुरींच्या आया आणि पुरी जरा नीट ऐका. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. इंस्टाग्रामवर दोस्ती तुमची मुलाशी, फेसबुकवर तुमची दोस्ती, इंस्टाग्रामवर दोस्ती, फेसबुकवर दिसती. पबजी खेळायचं आणि मुलावर प्रेम करायचं, न्याय कोणता? तुम्ही कधी विचार केला आयुष्यामध्ये? केला विचार? मिलीत का आपल्याकडची पोरं? हे मोबाईलला क्लिपा बिल्पा टाकणारी जी पोरं आहेत, ही कमेंट्स करणारे क्लिपा टाकणारे, हे पिसावलेच पाहिजे. हे मोकळी सोडायची वस्तू नाही. हे अश्लील पेज, जे अश्लील पेज चालतात की नाही, अश्लील पेज, हे पेज चालवणारे हे फटकावलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? ह्या नालायकांची टोळी यांना सोडलं नाही पाहिजे. मोबाईलला क्लिपा टाकणारे आणि पुरींच्या छेड काढणारे हाणलेच पाहिजे. या नालायकाने आपल्या धर्माचं वाटोळं केलंय. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. ही टोळी तयार झाली, टोळी. एखाद्या मुलीशी बोलायचं, तिचा फोन घ्यायचा, तिचा फोटो काढायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा, तिच्या बापाकडे 5 लाख रुपये मागणी करायचे आणि चांगल्या घराण्यातल्या पुरी डॅमेज करायच्या, अशी टोळी तयार झाली. टोळी हे नालायक हाणलेच पाहिजे. आणि आपल्या पुरी इतक्या मूर्ख झाल्यात, व्हॉट्सअपवर दोस्त येला, फेसबुकवर मेले का पोर. ते कोणत्या अवलादीत जन्माला आलं याचा तपास नाही, त्याच्या बापाचं का वड्याला सापडेले याचा तपास नाही, पडली प्रेमात. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. याचं पहिलं काम आहे क्रोध. काम कोणता पोर काय? म्हातारीचा. म्हातारीच्या पोराचं पहिलं नाव. बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिलं का जमलं. पहिला मुलगा
काम, आणि काम जर तृप्त झाला नाही तर लगेच तयार होतो क्रोध. मागच्या आठवड्यातल्या दोन्ही घटना क्रोधाच्या आहेत. क्लास 1 मुलीची हत्या होते कारण क्रोध, आणि क्लास 1 मुलीच्या मागे भरपेठेमध्ये पोरगा कोयता घेऊन लागतो क्रोध. म्हणून आजच्या कार्यक्रमात तुमच्या पैठण नगरी ही पैठण नाहीये, ही काशी आहे. हे पैठण नाहीये, हे पैठण नाहीये. पैठणचा इतिहास असा आहे, ही दक्षिण काशी आहे आणि विद्वान माणसं बनवण्याची भूमी आहे. ज्या माणसाला विद्वत्ता कमवायची असेल त्याने पैठण मध्ये राहावं असा पूर्वी सिद्धांत होता. आणि विद्वान माणसं, शास्त्री, पंडित याच मातीत व्हायचे. आता जाऊ द्या, परत निघायगा. हे पैठण नाहीये, काशी आहे. आणि नगरी नाही आहे, ही पैठण नगरी नाहीये. हे 36 वर्ष पांडुरंग राहण्याचं ठिकाण आहे. आता पुढे ऐका, 36 वर्ष पांडुरंग ज्या नगरीत राहिला तेच काहीच नाही. पैठण ही या जगातल्या सगळ्या श्रीमंत संतांची नगरी आहे. सगळ्यात श्रीमंत संत कोण होते? एकनाथ महाराज, ज्यांच्या घरी देव पुरणपोळ्या 12 माही खात होता. त्या नगरीतली आपण माणसं आहेत. ही नगरी नाहीये. आणि त्यात ही दोन्ही माणसाची वाढदिवस आज आहे, त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा असं नादबाबा कापण. पहिला पोरगा आहे काम. एक एक पोरगा पुढे सरकवतो, पटापटा 16च्या 16 सांगतो. दुसरा पोरगा आहे क्रोध, आणि पाया पडतो तुमच्या. द्वादशी आज प्रदोष आहे, पाया पडतो तुमच्या. किती राग आला तर रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका, थोडं शांत राहा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. पण सावध राहा, 2 मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यातून काढू शकतो. याला ओव्या सांगा तिसऱ्या अध्यायातल्या. पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरी नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. ओव्या ऐका. जलेविन बुडविती, आगीविन झालीती, दोरेविन भांडीती, शिकलेविन रोविती, पाशकेविन गोविती. आता ही पोरं शिकायला आहेत. यांना पहिली 15वा आणि 12वा अध्याय शिकू नका, संस्था काढणारे शिकूच नका. कीर्तनकारांना हरिपाठी येईना अशी परिस्थिती आहे. आणि बोलायला जावा तर मी झालोय वाल्या कुळी. मी सध्या वाल्या कुळी, अख्ख्या दुनियाचे घोडे एकटाच खातो. मी घोडे खायलाच जन्माला येईल. असा माणूस राहिला नाही का त्याने मला घोडा लावला नाही. मी शिव्या खायलाच जन्माला येईल. रोज उठून नवल लफडं आहे माझ्या भाऊ. हे पोरांना तुम्ही 12वा अध्याय शिकू नका, 15वा शिकू नका, काय नका राहू द्या गीता बिता. हे संस्था काढणारे काय करतात, पहिल्याच तडक्यात मन 12वा मन 15वा वाजव वाजव. ते 2-4 दिवस कळ काढित. 12वाही तूच म्हण, 15वाही तूच म्हण, आणि आरती तुझ्या बायकोला करायला माही पीटी दे. चाल. आता आमचे 30-30 वर्ष पोरं सांभाळण्यात गेले. 250 पोरं आम्ही सांभाळले. हे शहाण्याचं काम नाही. आता तुम्हाला पटणार नाही भजनांना, तुम्हाला पटणार नाही, तुम्हाला पटणार नाही, पण सांगून ठेवतो महाराज मंडळीला, परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. असं कोणी उठायचं आणि भागवत सांगायचं आणि कोणी उठायचं आणि रामायण सांगायचं. बाबलीवानी भागवतकार झालेत, येड्या बाबलीन भागवतकार सांगितलं आणि बाबलीवानी रामायणकार झाल्यात. अरे राजाओ, माना नाही तर नका मानू, परमार्थ त्यागाने होतो, लोकांनी मानलेलं नाही होत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे फिट बसलं कीर्तन, आणि तिसरा पोरगा आहे लोभ. दोन्ही गोष्टी मिळाल्या का तिसरी गोष्ट मिळायलाच पाहिजे. लोभ. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. चौथा पोरगा आहे मत. पैशाचा मत, जवानीचा मत,
मोटरसायकलवर चालला कुत्र्याला लाथ हाणीन, पोरीला पाहिला बोकड्याचा आवाज काढीन, आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुलाचा कोंब दुख होतो ना त्याचा, मग आम्हाला पाहिलं का मत. आता चला पुढं, काम, क्रोध, लोभ, मत. आणि 5वा पोरगा आहे मत्सर. यानं त्याला नाव ठेवे म्हणून घुमरे साहेबांनी इकडे म्हणून आज संदीपनजी घुमरे पालकमंत्री आणि विलासबापू घुमरे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक नंदू अण्णा काळे, दादा पाटील बारे, विष्णू मिटकर आणि विठ्ठल महाराज गणपती कार्यक्रमाचे आयोजक. पहिली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचा पक्ष, तुमचा नेता हे सगळं बाजूला ठेवा आणि आज नाथबाबाच्या नगरीत ठरून टाका, धर्मासाठी एकत्र लढा. आज आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, बोलत जा धर्म. आणि कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र लढा. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. धर्माचे दुसरा पोरगा क्रोध, तिसरा पोरगा लोभ, चौथा पोरगा मत, 5वा पोरगा मत्सर आणि 6वा पोरगा अहंकार. 10 मधले किती झाले? 6. आणि 7वा पोरगा आहे मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणाल, बाबा एकटा एवढं. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, बाबा डबा वाजवीन. नाही डबा मिळाला बाबा बाबाच्या मांड्या वाजवीन. पण मी 7वा पोरगा आहे मी आणि 8वा पोरगा आहे तू त्या बाबळेपासून या बाबळे पोत. माझे इकडली अख्खी इकीन, पण तू जिरावली नाही ना तर मी म्हणा बापाचा नाही. करेक्ट. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, फक्त मला 1 वर्षात कुत्र मांजर होऊ द्या, मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. प्रियसीचं लग्न जमलं ना, प्रियकर म्हणतो तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिचं ऑपरेशन झालं, तू जळवतो का वर तिच्यावर. मी तू पुरे बर का, 8च पोरं झाले, अजून 16 आहे. मी नवी नवरी पाहिली का महिला म्हणलं तुम्ही, नवी नवरी आवाज येतो, नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या, इथवर बांगड्या, हिरव्यागार बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, तळपायाला मेहंदी, मोकार मेहंदी, लिपस्टिक, नखपालिश. आणि बोलाय जर लागली ना तर कोणत्या गुरुजी का होती व्याकरण शिकायला काय कळत नाही, बोलते नाही सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा नुसती टिंबच देती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या. कोणी आला जाऊ दे, आला
का त्याच्या पाया पडायचे. पाया पडायचे 5-50 रुपये मिळाल्या. आणि ती सासू म्हणती, बोळीबाई ती सासू म्हणती, जाऊ मोरूबाई काही हो बर का, मा पाप्याचा उशिरा झाला बर का, पण वस्तूलाही जोरात मिळाली. दोन अरे आवाज दे ना, तू काय येणं करतो. ते तसं करणारच नाही. काय अडचण काय, आवाज नाही घेत बघ रे, त्याला फिरव रे थोडं. अरे बसले बसले एखाद्यानं वायर ओढली असं, लोक येते. हा नाही, आवाज नाही आलो लोक नाही काय करत, आवाज आलो ती जबाबदारी माझी नाही ना. ए बघ रे, वायरी तोडलं काय, आला का रे. हा जो टाइम आहे ना, हा टाइम हा फुटाण्याचा टाइम आहे, कीर्तनाचा टाइमच नाही. या टायमाला चकना, आणि नेमकं चकण्याच्या टायमाला बाबा आळतोय म्हणलं मला वायर विठाला बया. माया पप्प्याचं उशीर झालं बर का, पण वस्तूलाही जोरात मिळाली. आणि ती जाऊ दे, आणि ती वस्तू येईन त्याच्या पाया पडते, येईन त्याच्या. आणि सासू म्हणते, मी आता डोळे मिटायला मोकळी झाली. पहिल्या आठवड्यात बरं का, एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याला ये संटोचली का, तिला विचारायचं कस काय, काय सांगतीन काय ऐकती, हाय ते बरे बाई. मा पप्प्या पार येडा झाला बाई, येडा झाला पप्प्या, तर आता पार कामातून गेला बाई. धुणं धुऊ लागतो, भांडे घासू लागतो. आता 2-4 दिवसापासून तर पप्प्या आथरून नाही टाकीतो. मला तर असं वाटतं नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी अशा अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या. आता म्हातारीची पोर ऐका 10. 1 मोबाईल बंद करते, 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मत, 5 मत्सर, 6 अहंकार, 7 मी, 8 तू, 9 तुझं, 10 माझं. मुक्त होता परिवार झाला आता 6 पोरी, 10 पोरं झाल्या तशी करा. पहिली पोरगी आशा, आणि ती तुम्हाला मला आहे ना आशा. पाऊस येईल, पगार वाढल, पाहुणे येतील ना, पाहुणे येतील ना पाहुणे. आशा. दुसरी पोरगी इच्छा, नीट ऐका आता.
आणि तिसरी पोरगी इतकी नांगाट आहे, तिसरी पोरगी माणसाला जन्माला कारणीभूत आहे, त्याची अंग झाले हरी
पहिली पोरगी आशा, पुढे जाऊ द्या आपण. दुसरी पोरगी इच्छा, तिसरी पोरगी वासना. आता 6च्या 6 नाव आहे का? आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा. 6 पोर, 6 पुरी, 10. फिट बसलं कीर्तन. 10 पोर, त्याच्यातली दुसरी जी पोरगी आहे तिचं तिच्या आईचं चांगलं आहे. इच्छा आणि माया. आणि पालक वर्गांना सगळ्यांना सांगतो, मुलांचे ऍडमिशन तुमच्या मनावर घेऊ नका. जरा पोरांचा कल पहा आणि 10वीच्या मार्कावर अजिबात ऍडमिशन घेऊ नका. मी 5 वर्ष बोंबलतोय कीर्तनात, 10वीच्या पोरांना 20 मार्क शाळेत नकोच. पार त्या 20 मार्कानं तमाशा केला. शाळेत पडतात 20 पैकी 20. आता पाडायचे किती? 15. 3 भाषांना सरासरी आहे आणि राहिलेल्या 3 विषयाला सरासरी आहे. 5 मार्क पाडायचे पोरांना. मी पोरग दाखील तुम्हाला. इंग्रजीत नाव न लिहिता येणाऱ्या पोराला 52% मार्क आहेत 10वीला. बोलू नये कोणी, सगळ्यांना दाबूनच मारायचं. मराठीला पुढे 100 मार्क पडतात का महाराज? काय आपण शिकलोय का चोऱ्या केल्या? गणिताला 100 ठीक आहे, विज्ञानाला 100 ठीक आहे, मराठीला अरे काही काना, मात्रा, उकार, वेलांटी, रस्व, दीर्घ, उद्गार उद्गार वाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह काही राहिला असं का नाही? मी तर म्हणतो टिंबत द्यायचा राहिला असं का नाही? मी एका शिक्षकाला म्हणलं 100 मार्क पोराला कसे काय पडले? तो म्हणला तुमचं तुम्ही पहा, तुम्ही आमच्यात का आला डोकं घालता? म्हणजे खऱ्याची आई मेली काय कळत? कितीला आहे तू? तू कितीला आहे? कितीला आहे तू? 9वी. सेमी का मराठी? सेमीला आहे का? आत्ता 9वीला आहे का? शिकवायला सुरुवात झाली का? शिकवायला सुरुवात झाली का? विज्ञानाचं पहिलं प्रकरण झालं का? चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? तू कितीला आहे रे? 8वीला आहे का? शिमी का मराठी? शिमी. बर्फाचा गोळा, सॉलिड, लिक्विड और गॅस? तू कितीला आहे रे? हा 9वीला आहे का? शिमी का मराठी? हा मराठी मीडियम का? बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. लिहुनी तू कितीला आहे रे? बऱ्या कितीला आहे तू? 8वीला? 6वी? बोल ना का बाई, 6वीला आहे तू? बापाच्या बायकोला काय म्हणत्या? तू कितीला आहे रे? हा 6वीला आहे का? बापाच्या बायकोला काय म्हणत्या? बापाच्या बायकोला काय म्हणत्या? घबरे काय म्हणत्या? आई. तुझ्या मागचा कितीला आहे? तुझ्या मागचा कितीला आहे? 8वी. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? 10वीला कोण आहे रे? तर 10वीला कर तू? हा तू 10वीला आहे का? शिमी का मराठी? हा शिमी. मराठी मीडियम का? शिकवायला सुरुवात झाली का? विज्ञान पेपर 1. विज्ञान पेपर 1 इकडे लक्ष दे. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. इन चॅप्टर नंबर 2. सेमीवाला कोण आहे 10वीला? सेमीला आहे तू? 10वी सेमी शिकवायला सुरुवात झाली का? मग एक प्रश्न विचार 9वीचा विचारतो तुला. सेमीला होता ना तू? ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड
action and reactions are equal, but their direction is opposite. It is called Newton's third law of motion. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. काही उपयोग नाही. तू कितीला रे टी शर्ट वाला? 7वी. ए हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. करेक्ट. तुझ्या मागचं कितीला आहे? मुक्ताबाईची समाधी टिंब नदीच्या तीरावर आहे. महाराष्ट्रामध्ये एक पीठ असं आहे की त्या पीठात एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. त्या पीठाचे नाव काय? बोल नका रे बाकीचे. पण ते सैराट मधलं गाणं कोणतं ते? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आता एक नवीन गाणं आलंय ते कोणतं आहे रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. आता एक नवीन गाणं आलंय ना, आली झुमकेवानी. करेक्ट. आता एक आलंय नवीन, आना आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. बस मला आता जाग्यावर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. आणि पोरानं याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता करा लगेच बातमी तयार. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. द्या ठोकून आमच्या. आहेत आमच्या भोवती येळभर बाण. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. अरे म्हातारी मारायची आपल्याला. माया मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. त्या म्हातारीची मुलगी तिची जवळ झाली. कोण आहे ती? इच्छा. आणि त्या इच्छेला एक प्रियकर आहे. प्रियकर म्हणजे कोण रे? प्रियकर म्हणजे कोण? बॉयफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियशी, प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड. करेक्ट. ए बरा ए खाली बस. अजून किती इंद्रिकर संपवायचं आहे बा? माझ्या आयुष्यात मला उखडून टाकायला तुम्हीच कारणीभूत आहे. मला महाराज मला मोबाईल नाही, मी मोबाईल वापरीत नाही. मोबाईल वापरीत नाही. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, काही नाही. कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मोबाईल आपला एवढा आहे, तो 3 तास वापरतो फक्त. मी मोबाईलवर बोलत नाही. उलटे मला काहीच नाही. माझ्या यूट्यूबवर लोक श्रीमंत झाले आणि माझ्या ठोकून मोकळे झाले. जेव्हा इंद्रिकरच्या नावावर पैसा मिळत होता तर यांनी माझ्या क्लिपा करून माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. यांनी धंदा केला आणि आता मी कॅमेरा लावून देत नाही तर आता ते मला घोडा लावित्या आणि पैसे कमवायला गड लागलं. महाराज माझ्या जागेवर दुसरा संप्रदायातला माणूस असताना मेलाच असता एवढा त्रास काढला असता. मी निर्लज्ज आहे. आणि माझी एक इच्छा आहे, तुम्हाला नाद पुढं सांगतो, नाद बाबा पुढं, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. आणि आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. नका करू एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन. याच्यात आहे सगळं. मन. आणि म्हातारी मारायची आपल्याला. आणि म्हातारी मारायचं औषध. गुल गुलाब
म्हातारी मेली. ए सर्व म्हातारी मेली. ए नका लक्ष. म्हातारी मेली. बस बस बस. म्हातारी मेली आणि आता मुलगा झाला. खाली बस. बस खाली. बस खाली. बस खाली. खिशात हात घालतोय म्हणजे दुसऱ्याला चड्डी नाही, तुला एकट्याला चड्डी. बस खाली. आता अशी डिंक लागली पाहिजे. पागल आहे कर तू. बस खाली तिथं. म्हातारी मेली. मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बोध. बोध. आणि बोध नावाचा मुलगा. बोध नावाचा मुलगा लग्न न करता झाला. आणि लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद. बरे. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव 65, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे. इथून आलं या हरिपाठाचा. या हरि बंद करणं ते मोबाईल. या हरिपाठाचा या गायक वादकांनी ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा. राग येतोय लोकांना बोलल्यावर. झगडे कीर्तनकार ऐका. विठोबा रखमाईला तुम्ही जरूर नाचा. आता हे चौचरणी भजन झालं, किती नाचा. माऊलीला तुम्ही किती नाचा, पण 27 अभंग हरिपाठाचे शांत म्हटले पाहिजे. 27 अभंगाला नाचायचं नाही. का? संप्रदायाचं सूत्र हरिपाठ आहे. उभा संप्रदाय हा हरिपाठावर आहे. तुमचे रामायण भागवत सगळे ग्रंथ हरिपाठापुढे नाही, हरिपाठाच्या पुढे नाही. भागवत हरिपाठातच आहे आणि रामायण हरिपाठात आहे. आणि म्हणून मी बोंबलतोय रोज हरिपाठ पाठ करा. आता आमच्याकडे नियम राहिला नाही काही. महिला मंडळात 2 कामं ह्या वाढदिवसाला करा. एक, तुम्ही काशीत राहतात, तुमच्या पैठणमध्ये जेवढी घराभोवती जागा असेल त्या जागेला गुमरे साहेबांच्या वाढदिवसाला जेवढ्या लावता येतील तेवढ्या तुळशी लावा. तुळशी लावा. आणि मी तुम्हाला तुळशी लावा
हे शास्त्राने ग्रंथासाठी सांगत नाही, शुद्ध हवा मिळण्यासाठी सांगतो. कारण सगळ्या वनस्पतीमध्ये ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे. तुम्ही प्रत्येक माणसानं घराभोवती जेवढ्या लावता येतील तेवढ्या तुळशी लावा. आणि 2 महिला मंडळ, तुमच्या देवारात कोणते देव आहेत मला घेणं नाही, पण आजपासून या वाढदिवसापासून ज्ञानेश्वरी देवारात ठेवा. वाचू नका, वाचायला आपल्याला मालिकेमुळे वेळ नाही. मी परे तू तिकडं कुठे गेला रे? बस गप्ती दे रे. ज्ञानेश्वरीचं महाराज लोकांसाठी कीर्तनकार नवीन पोरं, ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवायचं कारण टाळकरी, ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवायचं कारण, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आता आमच्याकडे प्रॉब्लेम असा झालाय, ज्ञानेश्वरी वाचायचा काही संबंध राहिला नाही. गंधच लावायचा नाही तर ज्ञानेश्वरीचा काय संबंध? आणि दहाव्याचे प्रवचन करणारी महाराज लोक ज्ञानेश्वरी नदीवर पुढे दहाव्याला ठेवायची नाही. आजपासून नियम. तुम्ही मालिकेतून लिहून आणा, वाव्या कागद आणा, तिकडे डायरीत लिहा, पण ज्ञानेश्वरी ठेवायची नाही. का? नदीवर अक्षरशः ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. लिंबावर कावळा दिसला का लोकांनी लगेच म्हणायचं बाबा कावळा आला, बाबाचे पैसे गुतील राहत्या, आता विश्वास नके देवे. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा. तुम्हाला पुढे सांगा, ज्ञानेश्वरीतली अक्षर नाही आहेत. भूगोलाच्या शिक्षकाला फक्त 7 समुद्र माहिती आहेत, 8वा समुद्र त्याला माहित नाही. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. अक्षरे नव्हती देखा. आणि ह्या 2 गोष्टी जर केल्या तर खरा वाढदिवस होईल. आणि तिसरी गोष्ट मंत्री महोदयांपुढे सांगतो, तुमची नदी सगळे पैठणवाले स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाची नदी का सांगतो मी तुम्हाला, तर नदी ही माता आहे. आणि पुढे तुमच्या जवळ जी काशी आहे, उभा मराठवाडा एका जायकवाडीवर श्रीमंत आहे. उभ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरात 2 टाइम अन्न शिजतंय, ही जायकवाडीची कृपा आहे. हे जायकवाडी नाहीये, हा नाथ सागर आहे. म्हणून आजपासून सगळ्या लोकांनी नदीच्या बाबतीत 2 वाक्य सांगतो, सांगू. 1, मेलेल्या माणसाची राख पैठणमध्ये टाकायची नाही. ती राख शेतात टाका, खड्डा घ्या आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून झाडं लावा, पण नदी स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली, गोधड्या, उश्या, गाद्या चालली थोबाडवाशीत नदीला गेली. गोधड्या, नद्या, आजपासून नदी, विनोद नाही हा, आजपासून नदीत गोधडी टाकायची नाही. चांगली असेल तर धुवून वापरा, नसेल तर पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि दुसरी गोष्ट, पैठण महिला नदीत टाकायचीच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका. गळ्यातले मणी टाका, कानातलं टाका, नाकातली नथ टाका, पण आजपासून गोधड्या जर तुम्ही नदीत टाकल्या
तू माझ्या पुढच्या कीर्तनापोत राहत नाही हे ध्यानात ठेव. सगळ्या लोकांनी जर सगळ्या पैठण परिसरातल्या लोकांनी जर काशी मधली नदी स्वच्छ ठेवली तर ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. नद्यांच्या होती तुमच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, तुमच्या बोकड्याच्या मटणाचा कागद, तुमच्या बटाट्याचा कागद, मेथीचे कागद घरापुढे ठेवा, पेटून द्या, खड्डा घ्या, शोष खड्डा घ्या, त्याच्यात ते टाका, सडू द्या, त्याचा खत म्हणून वापर करा, पण नदी वाचवा, नदी वाचवा, नदी वाचवा. काय तुमच्या बापावर तुम्ही एवढं प्रेम केलं नाही का त्याची राख नदीतच टाकली पाहिजे? 3 वेळा तो बाप हाणला, कोणी म्हणलं का तुला काही? आणि तू मार आता टेम्पोत म्हाताऱ्याची राग पैठणला घेऊन येतो, बामटेवानी उड्या काय हाणीतून, रडतो काय, थोबाड काय जोडीतून, कशाला नाटकं करतो? बाप 3 वेळा लाईट बंद करून हल्ला, म्हातारी उचकून दिली आणि त्यांचा दावा घालाय पैठणला चाललाय. बोडका काय होतो, अंडरपॅन्टो काय नदीत बसतो, नाटक काय करतो, रडतो काय, हे काय कान फटवलं पाहिजे धर्म, हे नाटक करेन जिवंत. आणि मग मेले हे मा बाप, काल तो बाप ह्याला तो बाप. जोपर्यंत नाही जोपर्यंत नदी स्वच्छ होत नाही तोपर्यंत पैठणवाल्यावर नाद बाबाची कृपा होत नाही. आणि ही काळाची गरज आहे. आणि मग म्हातारी मेली, मुलगा झाला, आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा किचकट मुद्दा आलाय. बुद्धी म्हणजे काय? 12वीला कोण आहे तुमच्यात? 12वी सायन्स. त्यानं घेतला दाखला काढून. ऐका आता, बुद्धी आहे. महाराज म्हणले बुद्धी म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. ऐका. चर्मबुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी, दुर्बुद्धी आणि बुद्धी. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ. आणि जो नर दुर्लभ आहे तो करतो काय? वाचे ते सुलभ इथं परत घोटाळा आलाय. देवाचं नाव
देवाचं नाव तोंडाने घ्यायचं नाही. बोला पटापटा. हरिमुखे हरिमुखे हरिमुखी हरिमुखे मना हरिमुखी गाता माझी मत झाली अनावर वाचा साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी काही बोलत ते तोंड देवाचं नाव घेत ते मुख नामारूपात सगळं बनगणते ती वाचा आणि अखंड तल्लीन राहते ती वाणी. आता त्याचे पुन्हा 5 प्रकार आहेत. 5 प्रकार इथंचे पटकन ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला बिंबीच्या दोन्ही बाजूला बरे बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा. सरळ वरवडा. 3 खड्डे लागतील. 1 2 3 यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. नाभी कमलातून जे भजन केलं जातं वाचेचे आणि असं भजन जर केलं तर रामकृष्ण नामे हरिबुद्धी जपे तो नर वाचेची सुलभ रामकृष्ण. पण त्याच्या पुढचा शब्द आलाय उन्मनी साधली. ही उन्मनी काय भानगड आहे? उत्तर जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. तुर्यावस्थेमध्ये देहावरचं ममत्व राहत नाही. तुर्यावस्थेमध्ये देहावरचं ममत्व राहत नाही. पण उन्मनी अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे ही अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तयाशी तुम्हाला उन्मनी अवस्था साध्य होईल पण साधूची कृपा झाल्याशिवाय नाही. 3 वाक्य. आग लागल्यानंतर आकाशात गेलेल्या ज्वाला तुम्ही परत कधी मिळू शकत नाही. तापलेल्या लोखंडावर ओतलेलं पाणी तुम्ही परत पिळू शकत नाही. मिठाची हत्तीन करून पाण्यात सोडली तर ती तुम्ही परत मिळू शकत नाही. संतांच्या कृपेशिवाय तुम्ही ज्ञान मिळू शकत नाही. पुन्हा ऐका. यदा कदाचित सत्याला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, बर्फाला आग लागेल, अंधार प्रकाशाला घालवेल, वांझेला मुलगा होईल
बर्फाला आग लागेल, मृग जलाने तहान भागेल, आकाशावर पेरणी करता येईल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं तुमच्या बापालाही जमणार नाही. तयासी लादली सकळ सिद्धी. अरे तुम्ही मी महाराष्ट्रात जन्माला आलो याच्यासारखं भाग्य काय आहे? कारण आपला महाराष्ट्रात असा आहे, भीती नामा तुझी मोडी